माझ्या घरी ऑलमोस्ट 50% भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला जातो. त्यामुळे शेंगदाणेही त्याच प्रमाणात भाजले जातात. मी जरा जास्तच शेंगदाणे भाजून ठेवत असते आणि त्याची सालं काढून कूट करून ठेवत असते. पण ती सोलायचा जाम कंटाळा येतो. म्हणून आज झटपट शेंगदाणे सोलण्यासाठी एक छान ट्रिक घेऊन आली. खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे. एक तर मायक्रोवेव्हला तुम्ही ते भाजू शकता किंवा गॅसवर भाजले तरी चालेल. कॉटनच्या एका पिशवीमध्ये ते अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे आणि त्यानंतर ती पिशवी अशी थोडीशी आपटून घ्यायची किंवा चोळून घ्यायची. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी इझिली शेंगदाण्याची टरफलं निघून जातात. छान साफ करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं. पिशवीत घालून असं आपटल्यामुळे बराच वेळ वाचतो आणि शेंगदाणे चोळताना त्याचा चटकाही बसत नाही. ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत